कोणाची र हवा आपलीच र राष्ट्रवादी पक्ष एकनिष्ठ काम करत आजपर्यंत मी राष्ट्रवादी पक्ष काम करत आलेलो आहे. फारुख शाह यांच्या मुलाला तुम्ही महापौर बनवणार का? हे जातीपातीचं राजकारणावर होत नाही. तिथल्या स्थानिक चेहऱ्यावर हे इलेक्शन होतं, तिथल्या स्थानिक उमेदवारावर हे इलेक्शन होतं. आपले सहकारी मित्र आहेत, मात्र खरोखर धुळे शहराचा विकास झाला? सहकारी मित्र म्हणण्यापेक्षा ते आमच्याच पक्षातले आयाराम गयाराम मध्ये त्यांनी जाऊन ती सत्ता स्थापित केली होती. प्रत्येक जण जे नगरसेवक येतात नवीन गुडघ्याला बाशिंग बांधतात आणि म्हणतात की आम्ही लाईट लावू, रस्ते करू. बीजेपीला सत्ता कशी मिळवावी हेच त्यांना माहिती आहे. त्यांनी MIM बरोबर आता युती करून सत्ता बसवली. जनतेला डोळ्यात मिरची टाकून बीजेपी काम करते. धुळे अजूनही गुंडगिरी मुक्त होत नाहीये, भ्रष्टाचार मुक्त होत नाहीये. ही धुळे शहरात तर कायम चालत आलेली आहे. त्याचा वारसा कोणी हातात घेऊन प्रवृत्ती चालवतच आलेले आहे. धुळ्यात सिग्नल हा दिसत नाही, ट्रॅफिकची समस्या, प्रदूषण आणि शिवाय गुंडगिरी. कोणाची र हवा आपलीच र अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महानगरपालिकेचा बिगुल वाजलेला आहे. आपण आता सध्या आहोत धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये. त्यापैकी प्रभाग क्रमांक 2 मध्ये जर पाहायचं झालं तर तुषार उर्फ गणेश जाधव हे उमेदवारी करत आहेत. आपण थेट त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. खरं तर गणेश भाऊ, आपलं आमच्या स्वराज्य न्यूजच्या माध्यमातून यंदा हवा कुणाची या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत करतो. सुरुवातीला खरं तर आपली पार्श्वभूमी ही आपल्या प्रभागातील काही नागरिकांना माहिती, धुळेकरांना माहिती, मात्र आमच्या दर्शकांना ती कळावी त्यासाठी आपला राजकीय प्रवास कसा सुरू झाला, आपल्याला राजकीय वारसा लाभलेला होता का, आणि या राजकारणाकडे आपली सुरुवात कशा पद्धतीने? 2000 सालापासून मी राजकारणात सक्रिय काम करत आलेलो आहे. 2003 साली महानगरपालिका झाली. त्याच्यामध्ये माझ्या मातोश्री विमलबाई जाधव या वार्ड क्रमांक 4 मधून नगरसेविका पद निवडून आल्या आणि त्यांनी महिला बाल कल्याण पद भूषवलं. आणि अशाच प्रकारे माझा राजकीय प्रवाह चालत राहिला आहे. आणि मी राष्ट्रवादी पक्ष एकनिष्ठ काम करत आजपर्यंत मी राष्ट्रवादी पक्ष काम करत आलेलो आहे. आणि पक्षाने माझ्याकडे एक कार्यकर्त्याच्या ह्याच्याने बघून आज मला राष्ट्रवादी पक्षाचं त्यांनी मला तिकीट दिलंय महापालिकेच्या इलेक्शन मध्ये. तरी मी पक्षाचे आभार मानतो. नक्कीच गणेश भाऊ, जर बघितलं एकंदरीत धुळ्याचा इतिहास जर बघितला, महाराष्ट्राच्या नकाशावरती धुळे हा मोठा बॅकलॉग होता. त्यानंतर महानगरपालिकेत रूपांतर झालं. महानगरपालिकेत अविरतपणे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. त्यानंतर पुन्हा भाजपने या ठिकाणी पायमुळं प्रस्थापित करण्याला सुरुवात केली. एकीतर्फी घोषणा झाली, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं, त्या संपूर्ण 50+ जनतेने प्रतिसाद दिला. आपल्याला वाटतं आपले सहकारी मित्र आहेत, मात्र खरोखर धुळे शहराचा विकास झाला? सहकारी मित्र म्हणण्यापेक्षा ते आमच्याच पक्षातले आयाराम गयाराम मध्ये त्यांनी जाऊन ती सत्ता स्थापित केली होती. आणि तुम्ही बघतच आल्या महानगरपालिकामध्ये जो विकास केलेला आहे तो तुमच्या डोळ्यासमोर आहे. रस्त्यावर रस्ता, रस्त्यावर रस्ता अशा प्रकारे विकास झालेला आहे. आणि महानगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना जो महापालिकेने विकास केला होता तो जनतेला माहितीच आहे. आणि आता 5 वर्ष 10 वर्ष झाले महापालिकेवर बीजेपीने सत्ता बसवलेली आहे. लोकांना मूलभूत गरजा या महापालिका जेव्हा होते तेव्हा ज्या मूलभूत गरजा दिल्या गेल्या पाहिजे. पाणी, गटार, लाईट, पट्टी ह्या लोकांच्या मूलभूत गरजा आहे. आपण त्यांच्याकडनं जो प्रॉपर्टी टॅक्स जमा करतो त्या टॅक्सच्या पैशातून त्यांना या मूलभूत गरजा देणं महत्वाची गोष्ट असते. पण नगरसेवक, प्रत्येक जण जे नगरसेवक येतात नवीन निवडून किंवा इलेक्शन आले का नवीन गुडघ्याला बाशिंग बांधतात आणि म्हणतात की आम्ही लाईट लावू, रस्ते करू. लोकांना लाईट, रस्ते, टीव्ही या मूलभूत गरजा आहे आता पालिकेने दिल्याच गेल्या पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही विकास कामे काय करणार आहे? नक्की विकास कामामध्ये आज तुम्ही बघता जो यंग वर्ग आहे तो आज कोणत्या दिशेला चाललेला आहे? खरं तर गणेश भाऊ, आपल्याच उत्तराला उपप्रश्न असा आहे, ज्या पद्धतीने आपण बोललो की भाजपने सत्ता इथं राखली, 51+50+चा नारा दिला. भाजप वासी अनेक राष्ट्रवादीवाल्यांनी जे आहे आपले पक्षांतर करून भाजपमध्ये गेले, तिकीट घेतले, निवडून आले. पण ह्या सगळ्या कार्यकाळामध्ये जर आपण बघितलं, या निवडणुकीच्या बिगुल वाजल्यानंतर निष्ठावंतांवरती फार मोठ्या प्रमाणात भाजपचा अन्याय झाला. अनेक लोकांनी अपक्ष उमेदवारी केली. धुळे शहरातले अनेक निष्ठावंत जे आपले परिचयात असतील, आपले मित्र परिवारात असतील, खरोखर यांना डावललं गेलं आणि पूर्ण कमर्शियल पद्धतीने हे तिकीट वाटप झालं. तुम्ही बघतात आहे पेपरला नवीन नवीन
बातम्या झळकताय आत्ताच झालेल्या, बीजेपीला सत्ता कशी मिळवावी हेच त्यांना माहिती आहे. त्यांनी एमआयएम बरोबर आता युती करून सत्ता बसवली. एक तर्फे बोलतात कटेंगे तर पटेंगे, दुसरीकडे एमआयएम ला घेऊन युती बसवतात. म्हणजे काय प्रकार काय चाललाय? जनतेला डोळ्यात मिरची टाकून बीजेपी काम करते हे आपल्याला निदर्शनात येतंय. आणि मतदार हे सुशिक्षित आहेत, सगळं त्यांना कळतंय काय घडतंय. आणि ते यंदाच्या महानगरपालिकेमध्ये मतपेट्यांमध्ये ते ते दाखवून देणार आहे. हे तुम्हाला 16 तारखेच्या येणाऱ्या रिझल्ट मध्ये कळेलच. खरं तर गणेश भाऊ, आपण धुळे जिल्हा, धुळे शहरात आपण राहतो. आपल्या आजूबाजूला तालुका आणि तालुके आहेत. त्यांचा विकास पाहता, तिथलं नेतृत्व पाहता, धुळे शहराला जे नेतृत्व मिळायला हवं होतं किंवा धुळे शहराचा ज्या झपाट्याने वाढ व्हायला हवी होती, जशी कनेक्टिव्हिटी धुळे शहराला आहे तशी मला वाटत नाही कोणत्या जिल्ह्याला असेल. पण त्या कंपॅरिझन जर केलं तर धुळे अजूनही गुंडगिरी मुक्त होत नाहीये, भ्रष्टाचार मुक्त होत नाहीये. नेमकं चाललं तरी काय? धुळे शहरामध्ये मी 47 वर्षापासून धुळे शहरात राहतो. धुळे शहरामध्ये परिस्थिती अशी झालेली आहे, तुम्ही जे म्हटलं गुंड प्रवृत्ती ही धुळे शहरात तर कायम चालत आलेली आहे. त्याचा वारसा कोणी न कोणी हातात घेऊन ती प्रवृत्ती चालवतच आलेले आहे. तरी आम्ही लोकांनी विश्वास ठेवून एक चांगल्या नगरसेवकांना पालिकेत पाठवून दिलं पाहिजे, जेणेकरून शहराचा चांगला विकास होईल. आणि हे जे चाललंय गुंड प्रवृत्तीचे नेहमीप्रमाणे भांडणं तंटा, शहर कसं शांत राहील हे अशा प्रकारचे तुम्ही लोक एक नेतृत्व करणारे लोकांना निवडून द्या, जेणेकरून शहरचं पण एक चांगली वास्तू निर्माण होते. शहरासाठी काही ना काही नवीन नवीन उपाययोजना आणता येतील, गुंडगिरी मुक्त शहर करता येतील. अशा प्रकारे तुम्ही सगळेजण आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बहुमत मत देऊन विजयी करा, जेणेकरून आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे अर्थमंत्री आहेत, आपल्याला माहितीच आहे. आम्हाला कोणत्याही प्रकारचा निधी ते कमी पडू देणार नाही. आणि होणाऱ्या आता ह्या निवडणुकीनंतर जे आमचे नगरसेवक निवडून जातील तर नक्कीच आम्ही धुळे शहराचा विकास करू. आज मी तुम्हाला हे सांगू इच्छितो. नक्कीच गणेश भाऊ, खरंच बघायला गेलं तर आपल्या विरोधात जी काही मंडळी उभी आहे ते काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपात प्रवेश केला. आणि ज्या पद्धतीने आपण सांगतात की आपले राज्यात उपमुख्यमंत्री आहेत, आता त्यांचाही प्रचार अशा पद्धतीने चाललाय की सत्तेशिवाय शहाणपण नाही, किंवा आमचे सत्तेत मुख्यमंत्री आहेत, आमचे शहराचे आमदार आहेत, जर तुम्ही आमच्या व्यतिरिक्त दुसऱ्याला निवडून द्याल तर शहरात प्रभागाचा विकास होईल कसा? यांना काय सांगाल? जनतेला माहितीच आहे बीजेपी आता सगळीकडे. सोलापूरमध्ये त्यांनी काय केलं, तो आता होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये दोंडाईच्या मध्ये त्यांनी काय केलं. आमचे विरोधक जरी बोलत असतील की आम्ही विकास करू शकत नाही, पण धुळे शहराचे नागरिक हे सुज्ञ आणि आमच्या प्रभागाचे नागरिक तर अति सुज्ञ आहेत, सुशिक्षित आहेत. त्यांना कळतं की महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे अर्थमंत्री मीन तुम्हाला माहिती आहे, जे महाराष्ट्राच्या तिजोरीची चावी ज्यांच्याकडे आहे ते आमचे उपमुख्यमंत्री आहेत. आणि नक्कीच आम्ही त्यांच्याकडनं भरमसाठ निधी आणून आम्ही शहराचा विकास करू शकतो. आणि आत्ताच आमच्या जे तुम्ही सांगितलं की आमच्यावर आरोप करतात ते करू नाही शकत, पण ते आम्ही पक्ष बदललो इकडे तिकडे, आम्ही आजपर्यंत गेलो नाही. आम्ही पक्षावर एकनिष्ठ देऊन आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहिलेलो आहे. तरी दादा आम्हाला त्याच्या विकासातून निधीतून आम्हाला लोकांना आम्ही दाखवून देऊ की आमच्यावर दादांचा किती विश्वास आहे. आम्ही पक्षाची एकनिष्ठ आहे, त्याच्यामुळे आम्हाला निधीची कोणती कमतरता दादा भासू देणार नाही असं वाटतं. खरं तर गणेश भाऊ, हा ज्या प्रभागाचं आपण नेतृत्व करतात, मोठ्या प्रमाणात शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा मोठा या ठिकाणी वर्ग वावरत असतो. महिला असतील, तरुणी असतील, मोठ्या प्रमाणात गुंडगिरी वाढलेली आहे. प्रभागात अनेक सुख सुविधा काही अजूनही वंचित आहेत. येणाऱ्या नवीन तरुण पिढीसाठी असेल, महिला वर्गासाठी असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी काय उपाययोजना आपल्या डोक्यामध्ये आहे की जे आपल्याला मतदारांनी निवडून दिल्यानंतर आपण फर्स्ट प्रायोरिटीने ते काम करणार? सर्वात महत्वाचा विषय हा आरोग्याचा असतो. आमचा प्रभाग फार मोठा आहे, 19,900 लोकसंख्येचा आहे. जास्त मोठा असल्या कारणाने हवेच्या साईडला विरळ वस्ती झालेली आहे आणि त्यांना अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारच्या मूलभूत गरजा मिळाल्या नाहीये. तर आम्ही सर्वात महत्वाच्या मूलभूत गरजा ज्या त्यांना मिळाल्या नाही त्या प्राधान्याने पूर्ण करू. आणि त्याच्यानंतर आमच्या प्रभागामध्ये भरपूर प्रकारचे कॉलेज आहे, मोठमोठे कॉलेज आहे, शैक्षणिक संस्था आहे चांगल्या मोठमोठ्या, आणि विद्यार्थी संख्या पण खूप आहे. तर आम्ही जे विद्यार्थी संख्येसाठी एक अभ्यासिका चांगली
तयार करण्याचा आमचा एक संकल्प आहे. एक महानगरपालिकेचं एक आरोग्य केंद्र उभारण्याची आमची संकल्पना आहे. जेणेकरून लोकांना सिव्हिल हॉस्पिटल जाणं हे फार जिगरीचा विषय होऊन जातो. तर ते इथे आपल्या महापालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये उपचार घेऊ शकतात, प्राथमिक उपचार घेऊ शकतात. अभ्यासिका करू, कारण विद्यार्थी जास्त संख्येने असल्या कारणाने त्यांचा पण एक काहीतरी त्यांचं त्या अभ्यासिकेने उपयोग होईल आणि ते कुठेतरी IAS, MPSC परीक्षेत पास होतील आणि आमच्या प्रभागातून त्यांचा विकास होईल. खरं गणेश भाऊ, महिला वर्गांचा वावर, बाजारपेठा या ठिकाणी जवळपास आहे. महिला सुरक्षितेचा प्रश्न फार जाणवतो. अनेक वर्षांपासून सतत मागणी लावून धरतात. काही RTI कार्यकर्ते असतील, काही सामाजिक कार्यकर्ते असतील, CCTVचा मुद्दा असेल. धुळ्यात सिग्नल हा दिसत नाही, ट्रॅफिकची समस्या, प्रदूषण आणि शिवाय गुंडगिरी याच्यावरती वचक बसवण्यासाठी लोकप्रतिनिधी तसे सभागृहात असले पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या पद्धतीने काही दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री येऊन गेले, आपला पक्ष आज त्यांच्यासोबत सत्तेत आहे. मात्र आपले विद्यमान आमदार, शहराचे आमदार जर जातीपातीच्या राजकारणावरती जर त्यांना आव्हान देत असतील, जसे आपले नेते आहेत फारुख शाह, की फारुख शाह यांच्या मुलाला तुम्ही महापौर बनवणार का, तर हे स्थानिक स्वराज्य संस्थेत जातीचं राजकारणाला महत्व दिलं पाहिजे. महानगरपालिकेचं जे इलेक्शन असतं हे जातीपातीचं राजकारणावर होत नाही. तिथल्या स्थानिक चेहऱ्यावर हे इलेक्शन होतं, तिथल्या स्थानिक उमेदवारावर हे इलेक्शन होतं. जातीपातीचं राजकारण, खासदारकी, आमदारकी याच्यासाठी ठीक आहे, पण स्थानिक नगरसेवक राजकारण हे तो तिथला नगरसेवक काय करतो, तो जनतेसाठी किती तो अग्रेसिव्ह आहे हे महत्वाचं असतं. आणि म्हणून समाजकारण किंवा समाजावर जे इलेक्शन म्हणतात ते इलेक्शन वार्डामध्ये होऊ शकत नाही. ते उमेदवाराचा चेहरा बघून इलेक्शन होतं, हेच मी तुम्हाला सांगेल. नक्कीच, ज्या पद्धतीने भाजपाने जे प्रचाराची धुरा सांभाळल्यानंतर हिंदू आणि मुस्लिम हा प्रोपगंडा चालवला गेला, त्या महायुतीच्याच मित्रपक्षामधले हे उमेदवार आहेत. यांचं म्हणणं आहे स्थानिक निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे, ती कोणत्याही जातीपातीच्या मुद्द्यावर होऊ नये. खरं तर गणेश भाऊ, आपल्या ह्या विशेष कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाता जाता महत्वाचं आव्हान जे असेल, आपल्याला मूलभूत गरजांसाठी अनेक उमेदवार जे आहे आश्वासक देताना बघायला मिळतात. आश्वासनाचा पाऊस देखील पडतो. मतदारांनी, एक जागरूक मतदारांनी काय लक्ष देऊन मतदान करावं? माझी प्रभाग क्रमांक 2 मधल्या मतदार बंधू भगिनींना हीच विनंती असेल, त्यांनी प्रभागातला एक स्थानिक उमेदवार म्हणून निवडला पाहिजे आणि तो त्यांच्या हाकेवर तो जनसेवक म्हणून त्यांचं काम त्याने 24 तास केलं पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या अडचणी त्यांनी येऊ द्या आणि मूलभूत गरजा ह्या तर हा विषयच नसतो, कारण जनसेवकाने मूलभूत गरजा कोणत्याही नागरिकाला न विचारता पूर्ण केलेल्या पाहिजे. बाकी अजून नवीन ऍक्टिव्हिटीज वाढण्यासाठी तुम्ही काय करू शकता याच्या कल्पना तुम्ही नवीन नवीन आणल्या पाहिजे आणि निधी आणून त्या पूर्ण केल्या पाहिजे. मी असं सांगेन मतदारांना. आणि त्यांनी मतदानाची विभागणी न करता एक गट्टा मतदान केलं तर 100% राष्ट्रवादीचा वार्डातून विजय होईल, हेच मी माझ्या मतदार बंधू भगिनींना सांगेल. त्यांनाच आपण जाता जाता विचारूया, गणेश भाऊ, खरोखर यंदा हवा कुणाची? तुम्ही बघताच आहे, लोकांच्या पायाखालची माती निघून गेली आहे. राष्ट्रवादी सगळ्या ठिकाणी जोरात आहे आणि 100% मी तुम्हाला सांगू इच्छितो, धुळे शहरामधून पण राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त सीट येतील आणि राष्ट्रवादीचा आमचा राष्ट्रवादी आणि आमच्या शिंदे सेनेचा काही प्रभागात युती झालेली आहे. नक्कीच आमचा झेंडा महापालिकेवर फडकेल, हेच मी मतदार बंधू भगिनींना विनंती करतो. यासोबतच इतर प्रभागांची आपण माहिती जाणून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद. हवा कोणाची रे, हवा आपलीच रे. राष्ट्रवादी पक्ष एकनिष्ठ काम करत, आजपर्यंत मी राष्ट्रवादी पक्ष काम करत आलेलो आहे. फारुख शाह यांच्या मुलाला तुम्ही महापौर बनवणार का? हे जातीपातीचं राजकारणावर होत नाही. तिथल्या स्थानिक चेहऱ्यावर हे इलेक्शन होतं, तिथल्या स्थानिक उमेदवारावर हे इलेक्शन होतं. आपले सहकारी मित्र आहेत, मात्र खरोखर धुळे शहराचा विकास झाला? सहकारी मित्र म्हणण्यापेक्षा ते आमच्याच पक्षातले आयराम गयाराम मध्ये त्यांनी जाऊन ती सत्ता स्थापित केली होती. प्रत्येक जण जे नगरसेवक येतात नवीन, पुढे बाशिंग बांधतात आणि म्हणतात की आम्ही लाईट लावू, रस्ते करू. बीजेपीला सत्ता कशी मिळवावी हेच त्यांना माहिती आहे. त्यांनी MIM बरोबर आता युती करून सत्ता बसवली.
जनतेला डोळ्यात मिरची टाकून बीजेपी काम करते. धुळे अजूनही गुंडगिरी मुक्त होत नाहीये, भ्रष्टाचार मुक्त होत नाहीये. ही धुळे शहरात तर कायम चालत आलेली आहे. त्याचा वारसा कोणी न कोणी हातात घेऊन प्रवृत्ती चालवतच आलेले आहे. धुळ्यात सिग्नल हा दिसत नाही, ट्रॅफिकची समस्या, प्रदूषण आणि शिवाय गुंडगिरी. कोणाची रे हवा आपलीच रे